हा आता उचलू नको कोणाचा फोन. आता आराम कर चुपचाप. आता फोन नको उचलू आणि काही नको. माईचा फोन होय ना, जरा जे उचलून बोलू नाही काय म्हणते काय नाही तर ऐकू नाही काय. काही तकलीफ परेशानी काही मजबुरी काही जरुरी काम असलं असेल तर फोनही नको उचलू. फोनही एवढी मा पाहायला लागलं, हाताला नाही लागलं काही एवढे फोनही नको उचलू. हा उचल फोन उचल, जास्त नको बोलू, उचलून घे फोन. तर आईचा फोन होय ना, उचल. हो ना आता बाई काहीतरी बोलते, फोनही नको उचलू म्हणते. उचल आता, उचल बुवा उचल. एका गोष्टीचा राईचा पहाड बनवायची आदत पडून गेली माझी बायकोला. उचल. हॅलो. हा हॅलो ललिता, कशी आहे? काय म्हणते आता तुझी सासू? काय बरोबर केलं तू ना? झालं? हो आई, सगळं बरोबर आहे. हो. तुझी तब्येत, धैर्याची तब्येत कशा आहे तुमच्या? गेली तेव्हाची फोनही नाही केला तू ना, 2-3 दिवस झाले गेली तर फोनही नाही केला मध्ये. काही असं आहे तसं आहे का काही म्हणून? आई काय फोन करू, मी पडली ना. पाय बरं पाय मोठा मुचकला आई. हे घुट नाही आपलं घुट करायचं का नाही, हे त्याच्यापासूनच मुचकलं. चालू नाही देऊन राहिलो आई, चालणं नाही होत. ओ माय कशी पडली हो बाबा? तुले तरी सांगत राहतो मी, आरामानं काम करत जाय हो. कुठं पडली? जास्त लागलं काय? आई अंदरुनी मार आहे वाटते, अंदरुनी मार. तसं बाहेरून तर काही लागल्यावानी दिसत नाही, सुजन नाही ना पूजन नाही, पण कधी भल्लाच मुडकला आई, पायच घाडा मुडकला. पाय ना दवाखान्यात की जाऊन, दवाखान्यात की जाऊ. तुझी सासू किसू कुठे आहे? हाय इथं जाय सगळे, हे बी आहे ना, आत्याबाई बी आहे. ये ना मला बाहेर पडली मी, ते ना बाहेरून मला अंदर आणलं, मला उचलून मागून चालणं नाही झालं तर. केली बाई दुखापत या सणावाराच्या समोर. आता कसा करशील सोनवार? जास्त लागलं का हो बापा? थांब मी आता जास्त लागलं करत नाही बसत, येतोच मी संध्याकाळी वरी. नाही आई नाही, कायले येतं राहू दे ना, येऊ नको. आता मुचक आहे, थोडीशी मुचक आहे, ठीक होऊन जाईल. रातभरात शेकून गिकून दिलं ये ना, हे आयोडेक्स बी लावून दिलं, ठीक होऊन जाईल. आता तू कायले येतो अजून तिकीट खर्च करून? चाल ठेव, फोन ठेवतो मी, चल. हो आई ठेव. काही गरज होती तू आईले सांगायची? का असं झालं तसं झालं तिकडे चिंता करत बसन. आता तू आई कायले सांगती? नाही सांगती ना. अरे मोठे हुशार आहे तुम्ही. पोरीला दुख असलं तर सांगाव बी नाही का पोरीनं मायले? मी फोन करून नाही सांगितलं काही आई मी पडली, उंटावर चढून नाही बोलली मी. आईचा फोन आला. आईलेच पोरीची काळजी राहते, लेकरा बाळाची आईले राहते काळजी, म्हणून तिकून स्वतःच माई फोन करते. कशी आहे बाई तब्येत विचारलं तेव्हा मी सांगितलं. दुसरं कोणी करते का फोन? बिंदुताईचा बी फोन आला. पाहिलं ना तुम्ही? जे आपलं समजते, जे आपले राहते तेच फोन करतात, आणि जे आपले राहते त्याला दुःख सुख आपलं माहित होते. आणि जे कधी फोनच करत नाही, कधी येत बी नाही, त्याला काय आपलं दुःख माहित होईल? आणि आपण स्वतःहून तर कोणी कोणाचं दुःख सांगत नाही. आला का नाही बिंदुताईचा फोन? मग आता मी त्यानं विचारलं तर मी सांगत नाही काय? लपून ठेवून ह्या दुःखाच्या गोष्टी लपायच्या असते. उचलून घे पहिले, फोन उचलून घे, मग बोल. पटर करत राहतो. उचल पहिले फोन, उचल. काय म्हणते वहिनी तो? हॅलो कशी आहे ललिता? सगळ्याची तब्येत, धैर्याची तब्येत? हो ना बिंदुताई ठीक आहे ना. आत्याबाईची तब्येत ठीक आहे आता, सगळं आत्याबाईचं. हो. तुझी तब्येत? तुला एकटीलाच करायला लागत असं आता सगळे काम तर घरचे नाही. आता काय सांगू बिंदुताई, आता मागून कुठं काम करणं होईल? बाकीचे काम चंद्राणी करते, आत्याबाई करा ना आता स्वयंपाक पाणी. माय व बापा ललिता काय झालं हो तुले? बिंदुताई पडली व मी पडली बापा. गई नाही जात होती बाहेर चंद्राले पावाले, पायच मुचकला बापा. आता तो उठणं नाही होऊन राहिलं मान, काय करून काय नाही. माय बाई पडली. माय बाई कशी पडली हो बापा? बेंदेत गी लावलं काय? दवाखान्यात गेलती? पट्टा लागला असं पायाले मग मोठा जात नाही? नाही दवाखान्यात नाही गेली. ते काही हड्डी गिड्डीची तिसरी नाही आहे, अंदरुमार आहे अंदरुमार. तर आयोडेक्स गी लावून देते तुमचे देवरजी. आता होऊन जाईन म्हणते ठीक. उद्यापर्यंत पाहू, मग जर उद्यापर्यंत नाही ठीक होईल तर मग दवाखान्यात जाऊ. पाय व बापा काय व ललिता, चांगली चालत नाही, चांगली तर राहत नाही तू बी. आता पाहिजे बापा दवाखान्यात जाऊन हड्डी गिड्डी टिचली असन तर, नाही तर बस घरीच इलाज करत राहा तर जास्त होऊन जाईल. हो ताई हो ठीक आहे. बरं ठीक आहे, काळजी घे. हो ताई हो. कसं काय म्हणते आता? पाय बरोबर आहे, ठीक आहे? का जावं लागते दवाखान्यात? ठीक आहे आता बाई, आता ठीक आहे. नाही दवाखान्यात नाही जावं लागत. येईन अजून लावून दिलं होतं, 2-3 वेळा लावून दिलं ना आयोडेक्स रातच्यानं, तर आयोडेक्सनच जाग्यावर आलं ते. ठीक आहे आता. चाल मग ठीक आहे. उलिशावर नाही पटलं. मी म्हटलं अजून लागते का बापा तुला बेंडेज 1 महिन्यासाठी? तुम्ही घाबरून गेले होते नाही आता बाई का मला बेंडेज लागन तर सर्व काम तुम्हालाच करावं लागन बा म्हणून?
मी काय कामासाठी घाबरतो? आता 2-3 दिवस झाले का बिंदू येतेच. अरे हो ललिता येईन बाई. माय आता बाई मैया यादी वाटते पाहिनच म्हणे. हो का काय तुले पाहायला आले असन. बरं मी चहा पाणी करतो, पाणी गिनी देतो धुवाले हात पाय. हो द्या त्या पाय द्या. आता मी साजरी राहिली असती का नाही मी तनकन उठली असती. हो तुझ्या मायाच्या वेळेस तू तनकनच उठशील. राहू दे बस मी देतो, करतो मी चहा पाणी. घे रे आले मदन. हो आणते. पाहिलं माई आई होय माय बाबा होय. हा त्याचा जीव आहे मायामध्ये. आले का नाही पाहाले? हा तुमचा भाऊ पाहणं आला पाहाले? आला वहिनीले पाहाले? नाही आला तर नाही आला, नाही तू जाऊन धस तिथं. एवढी तुले त्याची येऊन पडली तर जा तू जा धस जाऊन. नाही आला तर नाही, तेच नाही आला तर नाही आला. हा तुमच्या भावाबद्दल बोलला का बस असे तडपून उठता का बस, काहीच नको बोलू म्हणता त्याच्याविषयी. हा गेला तेव्हा जा केला एक तरी फोन. जाताना भेटून गेला जरा जा घेरेले का मला म्हणलं वहिनी येतो आणि तुम्ही मोठे किराणा मा दुकानातून ये जो. जसा तिथं किराणाच नाही भेटत होता त्याले नेऊन देत जा, धो जात जा नेऊन देत जा किराणा त्याले. भाजीपाला नेऊन देत जा त्याले तिथं आहे तो. मोठी येऊन पडली तुम्हाला. मार लग्न करून दिलं होतं तुम्ही. मार त्याच्या लग्नामध्ये मार धावले होते ना इकडे तिकडे. हा आता तुमच्या बायकोले विचारत नाही. मी काय करू आता तू सांग. तेच ते नाही आला रे. नाही आला तर नाही आला. नको नाही येत तर काही गरज आहे त्याची. नाही आला, फोन नाही केला, असं नाही तसं नाही. तेच लग्न झालं त्याचं तेव्हापासून तुझे चालू आहे. लग्न झालं तेव्हाच चालू आहे तुझं. त्यानं असं केलं, तिनं असं केलं, तसं केलं. भरीत बनवून टाकलं माया डोक्याचा. माय बी भरीत बनलं. जेव्हा मी आली इथं तेव्हा वेगळं वातावरण होतं आणि त्या आली तर तिला कोणीच काही नाही बोलत. एवढी तिथं काम नाही करत म्हणते आता. आणि ड्रेस घालते म्हणते तिथं कोणीच नाही बोलाले, कोणीच नाही तिला बोलत. भेटा का तिने सगळेजण तुम्ही लहान आहे तरी बी. आम्हाला मोठे आहेत आम्हाला बोलायला भरले होता पोटर. बिंदुताईनं मार केलं ना तुमच्या भावासाठी. बिंदुताईनं हा त्याच्या लग्नासाठी त्याला नाश्ता बनवून दे, त्याला हे करून दे, त्याला हे करून दे, फेकून दे. काही वाईट होते का नाही ते बिंदुताई समजावते तेव्हा त्याचा संसार पट चालून राहिला. तरी बी एक दिवस बिंदुताईच्या हातची भाजी त्याला आवडली नव्हती. काजलच्या हातची, त्याच्या बायकोच्या हातची भाजी त्याला आवडली होती. किती झालं तर बायकोचाच होतो. बायकोचा गुलाम बना तुमचा भाऊ, बायकोचा गुलाम. आणि तुम्ही त्याचे गुलाम बना. तू काय कर म्हणतो काय तू आता फिरा ना. तू गेला तो तिथं राहून राहिला, जाऊ दे ना. तू कायले इथं जीव चढवतो तू. तिच्या इकडल्याचं काही झालं असतं का नाही, कोणाचं धावत गेला असतं पावाले. तिच्या मागे तिने म्हटलं असतं चला हो, तर धावत गेला असतं पावाले. इथं नाही आला वहिनीने पाल जराचा. तर फोन केला तू सांगितलं त्याला माहित आहे? त्याला माहित आहे का तू पडली म्हणून? का त्याला स्वप्न पडलं तू पडली म्हणून? माईले फोन केला नाही ना? बिंदुताईले फोन केला नाही ना? ते आपले लोक होय. ते आपले लोक होय. हाल चाल विचारासाठी सहजतेनं फोन करते, विचारते हाल चाल कशी आहे बाई, काय आहे बाई. आणि तुमचा एक भाऊ केला का नाही एक तरी फोन? तिथं गेला तेव्हा केला एक तरी फोन? एवढं नागपंचमी गेली आले दोघं बी. काय कामाचे असे रक्ताचे नाते? काय कामाचे असे? फोन करून विचारत नाही हालचाल. मेल्यावर येतील काय? दुखातापात आपण त्याला फोन करायला मी पल्ली करून सांगू काय फोन करून? तेही फोन करायला पाहिजे कसं काय आहे. चला ते काजल तर आता आली, पण तुमचा भाऊ त्याला तर काही वाटायला पाहिजे. मायचं बापाचं तरी नाही, तुमचं माय तरी एक फोन नाही करत. माय त्याच्या आईले बी फोन करून तुमच्या आईले बी फोन करत नाही तो. तरी तुम्हाला त्याचीच येऊन पडते. तर त्याचीच येऊन पडते. चांगलाच आहे किती बी केलं खराब तरी चांगलाच आहे तो. आणि माय बाप आले का तुमचं टोन फुकते. माय बाप किती बी करण तरी तुम्हाला वाईटच आहे. मी बी वाईटच आहे. हो मग खरं वाटलं तर मग कशी झोमते मिरची खरं बोललं का पैता मग हात लावून तिकडे सटकन ऐकत नाही मग.